नमस्कार. मी स्वप्ना थोरात. आपले सर्वांचे भारतीय संविधान विचार जागर मालिकेच्या 5व्या भागात पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण पाहिले मूलभूत अधिकार जे आपल्याला राज्याविरुद्ध संरक्षण देतात. आज आपण भाग जो पाहणार आहोत तो भाग म्हणजे भाग 4, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे अधिकार नसून संविधानाने सरकारला दिलेली एक टू डू लिस्ट आहे. देश चालवताना सरकारने कोणत्या गोष्टीचे भान ठेवावे आणि जनतेच्या कल्याणासाठी काय करावे याचं मार्गदर्शन आपल्याला या भागात दिलं आहे. भाग 4 मधल्या महत्वाच्या गोष्टींची माहिती घेत असताना त्याची व्याप्ती बघितली तर हा भाग अनुच्छेद 36 ते 51 दरम्यान आहे आणि आपण ही जी तत्वे बघतो ती आयर्लंड या संविधानाकडून घेतली आहेत. हे अधिकार न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजेच सरकारने ही तत्वे पाळली नाही तर आपण त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकत नाही. पण ही तत्वे देशाच्या शासनाचा पाया आहेत. भारतात कल्याणकारी राज्य निर्माण व्हावं म्हणून हा भाग संविधानामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. तर चला यावर आधारित काही ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला सांगितल्यानंतर लगेचच त्या सराव प्रश्नांना आपण सुरुवात करू. ही मार्गदर्शन तत्वे लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक आहेत. त्यातलं पहिलं IWG हा जर कोड लक्षात ठेवला तर आय वरनं आयर्लंड ज्याचा उगम देश आपण म्हणू शकतो. डब्ल्यू म्हणजे वेलफेअर स्टेट जो मुख्य उद्देश आहे या भागाचा आणि जी म्हणजे गाईडलाईन्स सरकारसाठी मार्गदर्शक सूचना. यानंतर महत्वाचे अनुच्छेद लक्षात ठेवण्यासाठी 40 ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत विषयी माहिती मिळते तर 0 म्हणजेच ग्राम म्हणजेच गाव त्याच्यावरून आपण ग्रामपंचायत लक्षात ठेवू शकतो आणि 44 म्हणजे समान नागरिक कायदा. 4 आणि 4 दोन्ही समान नंबर आहेत तर त्यावरून आपण समान नागरिक कायदा हे कलम किंवा हे अनुच्छेद लक्षात ठेवू शकतो. यानंतर लगेचच आपण सराव प्रश्नांना सुरुवात करू जो भाग 4 मार्गदर्शन तत्वे ज्याचं विभाजन अनुच्छेद 36 ते 51 यावर आधारित आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा कोणता भाग राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्वांशी संबंधित आहे? उत्तर भाग 4. यानंतरचा दुसरा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख संविधानातील कोणत्या अनुच्छेदांतर्गत येतो? उत्तर अनुच्छेद 36 ते 51. तिसरा प्रश्न, भारताने ही मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतली आहे? उत्तर आयर्लंड. चौथा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर कल्याणकारी राज्याची वेलफेअर स्टेट स्थापना करणे. प्रश्न क्रमांक 5, मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहेत का? उत्तर नाही. त्यांच्या उल्लंघनासाठी न्यायालयात जाता येत नाही. प्रश्न क्रमांक 6, अनुच्छेद 36 मध्ये कशाची व्याख्या दिली आहे? उत्तर राज्य या शब्दाची व्याख्या आहे. प्रश्न 7, या भागातील तत्वे देशाच्या शासनामध्ये मूलभूत आहेत असे कोणत्या अनुच्छेदात म्हटले आहे? उत्तर अनुच्छेद 37. प्रश्न 8, राज्याने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करावा हे कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 38. प्रश्न 9, समान कामासाठी समान वेतन ही तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 39. प्रश्न क्रमांक 10, समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य इक्वल जस्टिस अँड फ्री लीगल एड कोणत्या अनुच्छेदाने दिली आहे? उत्तर अनुच्छेद 39A 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीचे संघटन ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत कोणत्या अनुच्छेदात सांगितले आहे? उत्तर अनुच्छेद 40. प्रश्न 12, कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 41. प्रश्न 13, कामाच्या ठिकाणी मानवी परिस्थिती आणि प्रसूती सहाय्य कशात येते? उत्तर अनुच्छेद 42. यानंतरचा 14वा प्रश्न, कामगारांना निर्वाह वेतन लिव्हिंग वेज मिळवून देण्याबाबत कोणते अनुच्छेद आहे? उत्तर अनुच्छेद 43. प्रश्न 15, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स कोणत्या अनुच्छेदाने निश्चित केला? उत्तर अनुच्छेद 43A. 16 प्रश्न, समान नागरी कायदा कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? उत्तर अनुच्छेद 44. प्रश्न क्रमांक 17, 6 वर्षाखालील मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची तरतूद अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 45. प्रश्न 18, अनुसूचित जाती जमाती यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे रक्षण कोणते अनुच्छेद करते? उत्तर अनुच्छेद 46. प्रश्न 19, सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि पोषणाचा स्तर वाढवणे हे कोणाचे कर्तव्य आहे? उत्तर राज्याचे. प्रश्न क्रमांक 20, कृषी व पशुसंवर्धन याचे आधुनिक पद्धतीने संघटन
कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 48. प्रश्न 21. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट कोणत्या अनुच्छेदांतर्गत येते? उत्तर अनुच्छेद 48 ए. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण कोणत्या अनुच्छेदात दिले आहे? उत्तर अनुच्छेद 49. प्रश्न 23. न्यायव्यवस्था ही कार्यव्यवस्थेपासून वेगळी ठेवणे कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 50. प्रश्न 24. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढीस लावणे कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 51. प्रश्न 25. मार्गदर्शक तत्वांना चेक अशी उपमा कोणी दिली आहे? उत्तर के.टी. शहा. प्रश्न 26. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यातील मुख्य फरक काय? उत्तर मूलभूत अधिकार नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत. प्रश्न 27. कोणत्या घटना दुरुस्तीने 39A, 43A आणि 48A ही तत्वे जोडली गेली? उत्तर 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न 28. सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे हे कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 43B, 97वी घटना दुरुस्ती. प्रश्न 29. मद्यपान किंवा अंमली पदार्थांवर बंदी घालण्याचे अधिकार राज्याला कोणत्या अनुच्छेदाने दिले आहेत? उत्तर अनुच्छेद 47. प्रश्न क्रमांक 30. गोहत्या बंदी कोणत्या अनुच्छेदाच्या अंमलबजावणीचा भाग मानली जाते? उत्तर अनुच्छेद 48. प्रश्न 31. मार्गदर्शन तत्वांचे रक्षण करण्यासाठी आपण न्यायालयात रीट दाखल करू शकतो का? उत्तर नाही. प्रश्न 32. संविधानाचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असे मार्गदर्शक तत्वांना कोणी म्हटले? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 33. ग्रामपंचायतीची स्थापना हे कोणाचे स्वप्न होते? उत्तर महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 34. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आधार कोणते अनुच्छेद आहे? उत्तर अनुच्छेद 51. प्रश्न 35. शिक्षणाचा अधिकार पूर्वी कोणत्या अनुच्छेदात होता? उत्तर अनुच्छेद 45, जो आता अनुच्छेद 21A मध्ये मूलभूत अधिकार आहे. प्रश्न 36. समाजवादी तत्वे म्हणजे काय? उत्तर संपत्तीचे समान वाटप आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणारी तत्वे. प्रश्न 37. गांधीवादी तत्वे कोणत्या अनुच्छेदात दिसतात? उत्तर अनुच्छेद 40, 43, 43B, 46, 47 आणि 48. प्रश्न क्रमांक 38. उदारमतवादी तत्वे म्हणजे काय? उत्तर आधुनिक शिक्षण, समान नागरी कायदा आणि पर्यावरण रक्षण करणारी तत्वे. प्रश्न क्रमांक 39. मार्गदर्शन तत्वे कोणत्या प्रकारची लोकशाही प्रस्थापित करतात? उत्तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही. प्रश्न क्रमांक 40. जगातील कोणत्याही इतर देशांच्या संविधानात अशी तत्वे नाही, हे विधान कोणाचे आहे? उत्तर सर आयव्हर जेनिंग्स. प्रश्न 41. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कोणाला लागू होतात? उत्तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना. प्रश्न क्रमांक 42. आर्थिक लोकशाहीचे प्रतीक कोणते? उत्तर भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वे. प्रश्न 43. अनुच्छेद 44 नुसार समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं? उत्तर गोवा. प्रश्न क्रमांक 44. नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य कोणत्या अनुच्छेदाने सांगितले आहे? उत्तर 48A. प्रश्न क्रमांक 45. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी संसद कायदे करू शकते का? उत्तर हो, जसं की मनरेगा, RTE इत्यादी. प्रश्न 46. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यात संघर्ष झाल्यास काय श्रेष्ठ ठरते? उत्तर मूलभूत अधिकार श्रेष्ठ असतात. प्रश्न 47. कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे कोणत्या अनुच्छेदात येते? उत्तर अनुच्छेद 43. प्रश्न 48. संविधानाच्या प्रस्तावनेतील न्याय हा शब्द कोणत्या भागात प्रत्यक्षात उतरवला आहे? उत्तर भाग 4. प्रश्न क्रमांक 49. मार्गदर्शक तत्वे ही नैतिक सूचना आहेत असे कोणी म्हटले? उत्तर BN राव. प्रश्न क्रमांक 45. 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात मार्गदर्शक तत्वे का शिकवली जातात? उत्तर जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यातील जबाबदार राज्यकर्ते आणि नागरिक बनण्यास मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते संविधानाच्या भाग 4 वरील महत्त्वाचे प्रश्न. आजच्या या प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं माहिती होती आणि तुम्हाला कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात म्हणजेच एपिसोड 6 मध्ये आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. आपण हक्कांबद्दल तर बोलतो, पण आपली देशाप्रती कर्तव्य काय आहेत हे जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन माहितीसह, नवीन अनुच्छेदांसह आणि नवीन सराव प्रश्नांसह. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.